रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्ष आपापल्या परीने प्रचार करतोय आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आपली व्यूहरचना प्रत्येकजण आखत विजयाच्या दिशेपर्यंत जातो. परंतु ही एक वेगळीच व्यूहरचना आज या निमित्तानं आपल्याला मी दाखवू इच्छितो की हे शिंदे शिवसेनेचं पत्रक आहे. या पत्रकावर प्रभाग क्रमांक 4 मध्ये शिवसेनेचे उमेदवार आहेत. तिथे वरती तुम्ही पाहिलं असेल तर कोणाचेही फोटो नाहीत आणि प्रभाग क्रमांक 15 मध्ये इथे वरती आनंद दिघे साहेबांचा फोटो आहे, मोदीजींचा फोटो आहे, अमित शाह साहेबांचा फोटो आहे, देवेंद्रजींचा फोटो आहे, अजितदादांचा फोटो आहे, राणे साहेबांचा फोटो आहे, रवींद्र चव्हाण साहेबांचा फोटो आहे, आठवले साहेबांचा फोटो आहे आणि कोणतरी आहेत. माझं म्हणणं असं आहे की हा प्रभाग क्रमांक 4 मध्ये मुस्लिम बाहुल्य असल्यामुळे या ठिकाणी मोदीजींचा फोटो लावला नाही का किंवा अमित शाह साहेबांचा. देशाच्या पंतप्रधानांचा फोटो तुम्ही एका प्रभागात लावताय आणि दुसऱ्या प्रभागात लावत नाही. याचा अर्थ मोदीजींचा तुम्ही अपमान करताय. नेमकं काय करताय? आणि हा तुझा भाऊ का? जर मतदार सारखा आहे तर तुम्ही हिंदू मुस्लिम कशाला करता त्याचं? मोदीजींचा फोटो लावण्यामुळे इथं मतं मिळणार नाहीत असं काय शंका आहे का? या देशातला सर्वोच्च नेता, देशाचे पंतप्रधान त्यांचा फोटो लावत नाहीत. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा हा प्रश्न विचारला पाहिजे. तर मी पक्षात नाही आहे म्हणून मला काय प्रश्न विचारता येत नाही, परंतु वस्तुस्थिती दाखवतोय मी. अशा पद्धतीचं जातीय राजकारण हे रत्नागिरीमध्ये केलं जातंय. कृपा करून माझी आपल्याला नम्र विनंती आहे, आम्ही कधी आयुष्यात जातीपातीचं असलं राजकारण केलेलं नाही आणि त्यामुळे या निमित्तानं ह्या सगळ्या जातीपातीच्या राजकारणाला तिलांजली देण्याकरता 2 तारखेला माझी मुलगी शिवानी राजेश सावंत हिला जी काय नगराध्यक्ष पदाला काम करण्याकरता संधी मागतोय ती ह्याच करता मागतोय की हे जातीपातीचं राजकारण मोडून काढा.